मंडळी, आता तुम्ही 2 तासासाठी जरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असले तरी तुम्हाला तुमचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम करता येणार आहे. मंडळी, ज्या लोकांनी हेल्थ इन्शुरन्स काढलेला आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता वैद्यकीय उपचारासाठी पूर्ण 24 तास रुग्णालयात राहावं लागणार नाहीये, कारण अनेक विमा कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसीमध्ये सुधारणा करत केवळ 2 तास रुग्णालयात दाखल झालं तरीही मेडिक्लेम मंजूर होईल असं नमूद केलेलं आहे. आता वैद्यकीय क्लेम मिळवण्यासाठी रुग्णालयात किमान 24 तास ॲडमिट राहणं आवश्यक होतं, पण आता ही अट हटवण्यात आलेली आहे. 3 प्रमुख विमा कंपन्यांनी त्यांच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेले असून आता केवळ 2 तास रुग्णालयात दाखल झालं तरी हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला क्लेम करता येणार आहे. पण मंडळी, ह्या 3 मोठ्या कंपन्या कोणत्या? बरं, अजून कोणते महत्त्वाचे बदल हेल्थ इन्शुरन्समध्ये झालेले आहेत आणि हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, आजारी पडणं म्हटलं की हॉस्पिटलमध्ये जाणं आलंच आणि हॉस्पिटलमध्ये गेलं की मोठमोठी बिलं हातात येणं अपरिहार्यच ठरतं. त्यामुळे अनेक लोक आजकाल हे हेल्थ इन्शुरन्स घेत असतात जेणेकरून अचानक आलेल्या आजारपणाच्या खर्चाला तोंड देता येईल. मात्र यापर्यंत इन्शुरन्सचा क्लेम मिळवण्यासाठी एकूणच महत्त्वाची अट पेशंटला होती की कमीत कमी 24 तास तो रुग्णालयात ॲडमिट राहणं गरजेचं होतं. आता ही अट अनेकांना अडचणी जाणायची आणि विशेषतः जेव्हा थोडक्या वेळात उपचार होऊन डिस्चार्ज सुद्धा मिळायचा. पण आता या क्षेत्रात एकूणच मोठा बदल झालेला आहे. काही मोठ्या आणि नामांकित विमा कंपन्यांनी त्यांच्या पॉलिसींमध्ये सुधारणा करत एक नवा नियम आणि एक निर्णय घेतलेला आहे की यानुसार आता एखादा रुग्ण जर फक्त 2 तासासाठी रुग्णालयात दाखल झालेला असेल तरी तो हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम करू शकतो. आता ही योजना खरं तर सामान्य माणसासाठी एक मोठा दिलासा आहे, कारण सध्या वैद्यकीय तंत्रज्ञान खूप प्रगत झालेलं असून अनेक उपचारही हे काही तासामध्ये पूर्ण केले जातात. आता त्यामुळे 24 तासाच्या अटीनं क्लेम नाकारण्याचं कारण उरत नव्हतं आणि या नवीन नियमानुसार आता उपचाराला जास्त वेळ चालतात की नाही यापेक्षा उपचाराची प्रकृती म्हणजे उपचार घेणाऱ्याची आणि ही एकूणच सगळी गरज महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे लोक डायलिसिस, डे केअर सर्जरी, किमोथेरपी सारखे अल्पकालीन पण महागडे उपचार घेतात आणि त्यांनाही याचा मोठा एकूण फायदा होणार आहे. पण मंडळी, 24 तास ॲडमिट असणं ही अट रद्द का करण्यात आली? तर त्याचं व्हायचं असं की मोतीबिंदू, केमोथेरपी किंवा एन्जिओग्राफी यासारख्या उपचारांसाठी रुग्णांना रुग्णालयात रात्रभर थांबावे लागत असे आणि तेव्हा 24 तास रुग्णालयात दाखल राहणे ही विम्यासाठी एक अट होती. परंतु आता ही आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सर्व उपचार काही तासात पूर्ण होतात आणि त्यामुळे या जुन्या अटींची आता आवश्यकता राहिलेली नाही आणि हे विमा कंपन्यांनीही मान्य केलेले आहे. त्यामुळे ही 24 तासाची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि शिवाय विशेषतः डे केअर प्रक्रियांना कव्हर करण्यास या कंपन्यांनी सुरुवात केलेली असून त्यामुळे रुग्णालयात 24 तास राहण्याची अट संपलेली आहे. आता उदाहरणार्थ ICICI लॅम्बॉर्ड एलिव्हेट प्लॅन या पॉलिसी अंतर्गत 30 वर्षाच्या व्यक्तीसाठी सुमारे 9,195 रुपयाचा वार्षिक प्रीमियममध्ये 10 लाख रुपयापर्यंतचं आरोग्य कव्हर दिलं जातं आणि त्याचप्रमाणे केअर सुप्रीम प्लॅनमध्ये वार्षिक प्रीमियम 12,790 रुपये असून 10 लाखाचं हेल्थ केअर कव्हर मिळतं आणि याशिवाय निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स प्लॅनमध्ये 14,199 रुपयांच्या मध्ये प्रीमियममध्येही 10 लाखाचं कव्हर दिलं जातं. आता या सर्व योजनांमध्ये अल्पकालीन आणि प्रगत उपचारांचा समावेश असल्यामुळे रुग्णांना एक मोठा मंडळी दिलासा मिळतो. आता ही काही ठळक उदाहरणं असली तरी इतर अनेक विमा कंपन्याही या धर्तीवर नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता सामान्य ग्राहक अधिक जागरूक आणि सुरक्षित होऊ शकतो. मंडळी, आता या नवीन एकूण बदलांमुळे हेल्थ इन्शुरन्स धारकांना अनेक महत्त्वाचे फायदेही मिळणार आहेत आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे आर्थिक दिलासा. आता एकूण मोतीबिंदू ऑपरेशन, डायलिसिस, किमोथेरपी यांच्यासारख्या डे केअर प्रक्रियांवरही इन्शुरन्स क्लेम करता येणार आणि यापूर्वी 24 तास हॉस्पिटलमध्ये मंडळी ॲडमिट न झाल्यास क्लेम नाकारला जायचा आणि यामुळे लोकांना उपचाराचा संपूर्ण खर्च स्वतःच्या खिशातून उचलावा लागत असते. पण आता ही अडचण सुद्धा दूर झालेली आहे आणि एक त्यातला दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेवर आणि पटकन उपचार. आता लोकांना कमी वेळात हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन लगेच घरी परतता येणार आहे आणि शिवाय या निर्णयामुळे विमा कंपन्या आता एक आधुनिक आणि प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाला मान्यता देत असून त्यांच्या एकूण पॉलिसींमध्ये या तंत्राचा समावेश करत आहेत. आता दरम्यान विमा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जर आरोग्य विम्यावरचा GST म्हणजे टॅक्स कमी केला तर सामान्य लोकांसाठी हेल्थ इन्शुरन्स घेणं खूप सोपं होईल आणि सध्या विम्याच्या प्रीमियमवर 18% GST लागतो. त्यामुळे अनेक लोक विमा घेणं ह्या मंडळी टाळत असतात. पण जर हा टॅक्स कमी झाला तर विम्याचा दरही कमी होतील आणि अधिक लोक हेल्थ इन्शुरन्स घेतील आणि सध्या भारतात फक्त 40% लोकांजवळच आरोग्य विम्याचं कव्हर आहे, जे जागतिक सरासरीपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे विमा सर्वसामान्यांपर्यंत जर पोहोचवायचा असेल तर सरकारने GST कमी करणं गरजेचं आहे आणि यामुळे विमा कंपन्यांचं कामही वाढेल आणि देशात हेल्थ सेफ्टीही वाढेल. तर मंडळी, हे सगळे हेल्थ हेल्थ इन्शुरन्स क्षेत्रातले हे बदल तुमच्या आमच्यासारख्यांच्या सामान्य या एकूण नागरिकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहेत. थोडक्यात कमी वेळ आणि कमी खर्च. आता तुमचं या एकूण इन्शुरन्सच्या बदलांवरती काय मंडळी तुमचं म्हणणं आहे? कमेंट करून आम्हाला जरूर सांगा. तसे विशेष भारीला मंडळी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.